करण्याचा निर्णय माननीय नितीश कुमार सरकारने घ्यावा, यासाठी मी परवा बोधगया या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी जवळजवळ 40 देशाचे बौद्ध भिक्खू उपस्थित होते आणि बोधी वृक्षाच्या समोरच असणाऱ्या त्या जागेमध्ये एक मोठी संमेलन झालं. त्यामध्ये शेकडो भिक्खू त्या ठिकाणी उपस्थित होते. तर आमची मागणी अशी आहे की या ॲक्टमध्ये बदल करावा आणि सगळे ट्रस्टी बुद्धिस्ट असतील, आमची मागणी आहे. दुसरा विषय आहे तो अनुष्का पाटोळे ही मातंग समाजाची मुलगी, 11 वर्ष 5-6 महिन्यांची मुलगी होती आणि जवाहर नवोदय विद्यालयामध्ये लातूरला ती शिकत होती. परंतु तिच्यावरती काही चोरीचा आळ घेण्यात आला आणि त्या ठिकाणच्या काही स्टाफनी तिला फार मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण केली, तिची मारहाण केली आणि त्यामुळं त्याच रात्री ती ज्यावेळेला त्यांना मारत होते त्यावेळेला तिची आई सांगत होती की एकदम ती अशी एकदम अशी होती, म्हणजे माझ्यावर अन्याय होतो आहे, मी दलित आहे म्हणून तुम्हाला मारत आहे, मी चुकी केलेली नाही आहे. तरी सुद्धा तिला बरीच मारहाण करण्यात आली आणि एसपींच्या बरोबर मी परवा रात्री लातूरमध्ये अर्धा तास चर्चा केली. एसपींचं म्हणणं असं आहे की ती आत्महत्याच आहे, पण ज्यांच्यामुळं तिने आत्महत्या केलेली आहे त्यांना आम्ही जेलमध्ये टाकलेलं आहे, त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही. पण 2 लोकांवरती ती केस घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणचे जे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल जी मुख्याध्यापक आहे आणि इतरही जो जबाबदार असणारा स्टाफ आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. काल मी टाका नावाचं जे गाव आहे, टाका हे गाव औसा तालुक्यामध्ये आहे लातूर जिल्ह्यामध्ये, त्या मुलीच्या आईबरोबर माझी चर्चा त्यांना मी भेटलो आणि आईबरोबर चर्चा केल्यानंतर आईचं म्हणणं असं आहे की आत्महत्या नसून ती हत्या आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणून त्याला मी आश्वासन दिलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि या प्रकरणाची CID मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि तिच्या आईने ही माहिती दिली ती अत्यंत महत्वाची आहे की तिनं गळफास घेतल्यानंतर ताबडतोब तिच्या आईला तिच्या वडिलांना बोलवलं होतं, पोलिसांना त्या ठिकाणी बोलवलं होतं, पण त्यांच्या आई वडिलांना बोलवलं नाही, पोलीस नाही बोलवलं नाही. तर ती बॉडी जी आहे ती बॉडी एका गाडीमध्ये मागच्या डिकीमध्ये टाकून ती बॉडी हॉस्पिटलला नेण्यात आली अशी माहिती तिच्या आईची आहे. वास्तविक अशा पद्धतीनं करणं चूक आहे आणि म्हणून याच्या पाठीमागे घातपातच असावा अशा पद्धतीची शंका तिच्या आईला तर आहेच आहे. पण मला सुद्धा ही सगळी स्टोरी ऐकल्यानंतर मला सुद्धा शंका आली की अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर अशी बॉडी त्यांना उचलून हॉस्पिटलला नेण्याचा अधिकार नाही आहे. न्यायवडिलांना बोलवायला हवं, पोलिसला बोलवायला हवं. तर असं घडलं नाही आणि ती बॉडी त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये बॉडी हॉस्पिटलमध्ये ती ठेवली आणि नंतर मग तिच्या आई वडिलांना पुरवण्यात आलं. तर या प्रकरणामध्ये हे कुटुंब अत्यंत मोलमजुरी करणारं कुटुंब आहे. मुलगी अत्यंत हुशार होती, तिला मेरिटमध्ये त्या ठिकाणी 6वीला ॲडमिशन मिळालं होतं आणि तिचे आई वडील हे मजुरी करणारे मातंग समाजाचे आहे. तर आम्ही RPIच्या वतीनं त्यांना 1 लाखाची मदत आम्ही त्यांच्या कुटुंबाला देणार आहोत आणि समाज कल्याण खात्याची 4 लाखाची मदत त्यांना मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या फंडातून काही रक्कम त्यांना मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर त्यांना एखादी कुणाला नोकरी देणं शक्य आहे का त्या पद्धतीनं मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. त्या कुटुंबाच्या पाठीमागं आमचा बहुजन पक्ष आहे आणि घटना झालेली अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत गंभीर आहे
आणि याच्यामध्ये काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला गेल्याची शक्यता आहे. बॉडी एकदम अचानक हॉस्पिटलला नेणं याचा अर्थ असा आहे की तिची आईचं म्हणणं असं आहे की तिने फाशी घेतली नसून तिला फाशी देण्यात आलेली असावी, अशा पद्धतीचं तिचं म्हणणं आहे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये मर्डरचा गुन्हा लावावा अशी तिची मागणी आहे. आणि त्याची पुनर्चौकशी जी आहे ती पुनर्चौकशी करावी एक आमची मागणी आहे. दुसरा एक तर आम्ही नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका या मी पाहिल्या. आणि त्याच्यामध्ये पूर्वी आमच्या पक्षाचे 2-2, 4-4, 5-5, 7-7, 8-8 लोक निवडून यायचे. पूर्णेमध्ये आमच्या पक्षाचे 8 लोक निवडून आले होते. पाचगणीमध्ये 5-7 निवडून यायचे. महाबळेश्वरमध्ये निवडून यायचे. अनेक छोट्या मोठ्या नगरपालिकांमध्ये 2-3, 4-5 आमचे लोक निवडून यायचे. त्यानंतर आणि आरपीआयची समजा प्रभाग पद्धती आल्यापासून आमचा एक माणूस निवडून येणं शक्य नाही, कारण तो 4चा मोठा प्रभाग असतो. त्यामुळं आमच्या पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. प्रभाग पद्धतीमुळं काय फार वेगळा विशेष फायदा असं नाही आहे. तिथं 4 नगरसेवक असतातच. ती 4 नगरसेवक त्या एका वार्डाचे असतात, पण एकत्रितपणे ती होती होतं. आणि त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते निवडून येत नाही. त्यामुळं प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करावा अशी एक आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांना मागणी करणार आहोत. वेळ आली तर रिपब्लिकन पक्ष कोर्टामध्ये जाण्याच्या विचारामध्ये आहे. आणि जरी आम्ही सरकारमध्ये असलोही तरी छोट्या मोठ्या समाजावर अन्याय आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं ही प्रभाग पद्धती रद्द करावी अशी एक आमच्या पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे. दुसरा मुद्दा आहे तो अजितदादा पवार साहेब आज आपल्यामध्ये नाही. आणि अजितदादा पवारांसारखा एक संघर्षशील नेता, अत्यंत चांगला ॲडमिनिस्ट्रेटर आणि सर्व पक्षामध्ये सर्व ठिकाणी त्यांचे मित्र असणारा अशा पद्धतीचा नेता. परंतु जो एअरक्राफ्टचा जो क्रॅश झालेला आहे त्याची सीबीआयच्या वतीनं चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र अमित शहाजींना पाठवलेलं आहे. आणि राज्याकडून ज्यावेळेला शिफारस होती सीबीआय एन्क्वायरीची त्यावेळेला केंद्राकडून सीबीआय एन्क्वायरीचे आदेश निघतात. त्यामुळे डायरेक्ट सेंट्रलला सीबीआय एन्क्वायरी करण्याचा अधिकार नाही. राज्यांनी ती शिफारस केल्यानंतरच सेंट्रल गव्हर्नमेंट होम मिनिस्ट्रीकडून निर्णय घेते. आता राज्यांनी तशी मागणी केलेली आहे की आम्हाला सीबीआय एन्क्वायरी हवी आहे. त्यामुळं अजितदादा पवार यांच्या त्या एअरपोर्टच्या क्रॅश पूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्याच्या पाठीमागे काय घातपात आहे का त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर एअरक्राफ्ट कंपनीच्या संबंधामध्ये सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. रोहित पवार आणि मिटकरी आणि बाकीच्या अनेक लोकांनी शंका व्यक्त केलेली आहे. आणि राजीव गांधींसारखी ही हत्या आहे असं सुद्धा मिटकरी साहेब म्हणत आहे. त्या मताशी आम्ही सहमत नाही. अजितदादा गेल्याचं आम्हाला खूप आहेच आहे, पण अजितदादांचे दुश्मन कोणी नव्हते. अजितदादांना अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून मारण्याचा किंवा असा काही विषय अजिबात आम्हाला वाटत नाही आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या एअरक्राफ्ट जे आहे ते बरोबर नसताना त्याला DGCAने परवानगी दिली. त्या कंपनीवर बंदी आणण्याचा निर्णय आता अलीकडे झालेला आहे. परंतु अशा पद्धतीचे एअरक्राफ्ट जे आहे ते आता रांचीपासून दिल्लीला येणारे जे एअरक्राफ्ट आहे अत्यंत गरीब असणाऱ्या कुटुंबातले एक व्यक्ती जळाली होती. आणि त्या एअरक्राफ्टसाठी लागणारे 18 लाख रुपये लोन काढून त्या व्यक्तीने आपल्या माणसाला वाचवण्यासाठी एअरक्राफ्टकडे गेलं आणि दिल्लीला घेऊन चालले होते. आणि त्या ठिकाणी 7च्या 7 लोक त्याच्यामध्ये गेलेले आहेत. अनेक ठिकाणी अशा घटना घडतात. अहमदाबाद